नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बीएमएस मराठी यूट्यूब चॅनलवर। तर व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल पण व्हिडिओचा अंदाज लागणार असेल तुम्हाला का आजच्या मेन व्हिडिओचा आपला मोटो असणार आहे। तरी काय आता बरेच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत होते, सर आमची युनिव्हर्सिटी एक्झाम म्हणजे आमची बीएमएस सेकंड इयरची युनिव्हर्सिटीची एक्झाम अगदी 2 महिन्यावरती आले, तर आम्हाला असं काहीतरी प्लॅन द्या किंवा स्ट्रॅटेजी द्या जेणेकरून आम्ही पूर्ण सिलेबस कंप्लीट करू शकतो आणि त्यानंतर आम्ही रिवाइज सुद्धा करू शकतो आणि आमच्या युनिव्हर्सिटीला जाताना आम्ही वेल प्रिपेअर होऊन आमची युनिव्हर्सिटीची एक्झाम देऊ शकतो। तर आता बघा ह्याकरिता आपण आजचा व्हिडिओ स्पेशली बनत आहे। आता बघा नुकताच तुम्ही पाहिला असेल की बीएमएस सेकंड इयरचा काय टाइम टेबल वगैरे आलाय, तर बऱ्याच ग्रुपवरती वगैरे हा टाइम टेबल वगैरे तुम्ही पाहिला असेल की टाइम टेबल आलाय। आता एमयूएचएस ने ऑफिशियल त्यांच्या साइटवरती काय हा टाइम टेबल अपलोड केलेला नाही, पण बऱ्याच ग्रुपवरती तुम्ही पाहिला असेल जेव्हा एमयूएचएस ऑफिशियल त्यांच्या साइटवरती हा टाइम टेबल वगैरे अपलोड करेल त्यानंतर आपल्याला हा ऑफिशियली कळणारच आहे की टाइम टेबल काय। पण जर आपण तो टाइम टेबल कन्सिडर केलाय जो की आपल्या ग्रुपवरती पर्यंत पोहोचलाय, एमयूएच जे काही सेकंड इयरचा टाइम टेबल आलाय, तर त्यामध्ये 4 तारखेपासून पेपर सुरू होत आहे असं आपल्याला त्या टाइम टेबल मध्ये दिसतंय। आज तारीख पाहायला गेलं तर आज तारीख आहे 7 जुलै 2026 आणि आपले पेपर असणार आहे 4 सप्टेंबर 2026 पासून असं टाइम टेबल नुसार दिलेलं आहे। आता जर जवळपास पाहायला गेलं तर आपल्याकडे पेपर मध्ये जवळपास पाहायला गेलं तर आपल्याकडे जवळपास किती 60 दिवस आपण कन्सिडर करूया, 60 दिवस नाही पण कन्सिडर करूया की 7 दिवस आहे। तर अशा प्रकारे टोटल आता आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपल्या यूटीला आपण जायचे वेल प्रिपेअर झालं पाहिजे। आता बघा काही विद्यार्थी म्हणजे सर 2 महिन्यामध्ये एवढा बीएमएस सेकंड इयरचा सिलेबस खूप आहे, आम्ही प्रिपेअर करू शकतो का नाही, कारण की आम्हाला खूप प्रेशर येतं, ताण येतो, एवढा मोठा सिलेबस कंप्लीट होईल का नाही 2 महिन्यामध्ये। तर एक सिंपल सांगतो तुम्हाला बरं का, टाइम कसा असतो तुम्हाला सांगतो की 2 महिने खूप सफिशियंट टाइम बरं का, खूप मोठा टाइम आहे ज्यांना करणाऱ्यासाठी म्हणजे जे अभ्यास करणार त्यांच्यासाठी खूप मोठा टाइम आहे। पण ज्या विद्यार्थ्यांना ते कारणच द्यायचे ना सर 2 महिने होईन का नाही तर त्यांच्यासाठी हा वेळ तुम्हाला पुरणार सुद्धा नाही, आधीच सांगून देतो। आता बघा जे विद्यार्थी खरंच ज्यांना वाटतंय या 2 महिन्यामध्ये मी युनिव्हर्सिटीत चांगला अभ्यास करून क्लिअर व्हा त्यांनीच आजचा व्हिडिओ बघा। ज्यांना वाटतंय की नुकता काय टाइमपास आहे काय नाही 2 महिने काय क्लिअर होत नाही असं नाही, त्यांनी आता हा व्हिडिओ सोडून गेले तरी बिंदास चालून जातील। आता बघा ज्या विद्यार्थ्याला वाटतंय खरंच 2 महिन्यामध्ये कशा प्रकारे आम्ही अभ्यास करावा, तर मी तुम्हाला एकदम वेल प्लॅन सांगतो जो मी माझ्या युनिव्हर्सिटीला चांगल्या प्रकारे फॉलो केला होता आणि तोच तुम्हाला प्लॅन देईन जे की तुम्ही 2 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून तुमची युनिव्हर्सिटी क्लिअर करता आलं। आता बघा सुरुवातीला आता बघा लास्ट 2 मंथ स्ट्रॅटेजी पाहतो आपण सप्टेंबर युनिव्हर्सिटीसाठी। आता बघा यामध्ये आपण काय बघतो की आज तारीख आपल्याकडे 7 जुलै 2026 आणि पुढचा आपल्याकडे असणार आहे जुलै नंतर महिना कोणता आहे, ऑगस्ट आहे, त्यानंतर सप्टेंबर पासून आपले पेपर सुरू होते। आता सप्टेंबरचे 4 म्हणजे सप्टेंबरचा आपण महिना स्किपच करू की सप्टेंबरचे आपल्या हातात ते 3-4 दिवस आहे ते धरायचेच नाही आपल्या कन्सिडर। आता बघा 7 जुलै पासून ते ऑगस्ट पर्यंत, आता 7 जुलै हा महिना कितीचा आहे तर आपल्याकडे 31 दिवसाचा हा महिना आहे बरोबर आहे, कारण की जो काही जानेवारी झाला, फेब्रुवारी गेला, मार्च झाला, एप्रिल झाला, मे झाला, जून झाला, जुलै झाला, तर हा किती 31 दिवसाचा महिना आहे। तर आपल्याकडे जवळपास पाहायला गेलं तर ह्या महिन्यातले आणखी आपल्या हातात 23 दिवस उरलेले आहे। आजपासून जरी पाहायला गेलं तर ह्या महिन्याचे आपले 23 दिवस उरलेले आणि ऑगस्टचे पूर्ण आपल्याकडे 30 दिवस उरलेले, म्हणजे जवळजवळ पाहायला गेलं तर 53 दिवस आणखी आपल्याकडे टाइम उरलेला आहे। तर 53 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे, विथ रिवाइज कंप्लीट करून आपल्याला पूर्ण चालायचं आहे। हा 53 दिवस तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण ध्यानात ठेवायचे, शेड्यूल लावून ठेवा, मोबाईल मध्ये काउंटडाऊन सुरू करून ठेवा की आपल्याला फक्त 53 दिवस उरले, 53 दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता सुरुवातीला समजून घ्या आपल्या बीएमएस सेकंड इयरला किती 6 सब्जेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला वेल मी प्लॅन पण सांगतो, पण सुरुवातीला सब्जेक्ट समजून घ्या त्यानंतर तुम्हाला प्लॅन सांगतो। आता बघा रसशास्त्र असणार, रसशास्त्र एवं भेषज कल्पना, संहिता अध्ययन 2, आगत तंत्र, त्यानंतर इकडे पाहायला गेलं तर काय द्रव्यगुण विज्ञान आहे, स्वस्त्रोत्तर आणि रोग निदान। आता काही जण म्हणतात सर खालीवर सिक्वेन्स का लिहिली, आता ह्याच्या मागचं मी कारण सांगतो। जसं संहिता अध्ययनमध्ये तुम्ही पाहायला गेलं कोणत्या अध्यायाची कशी एक सिक्वेन्स असते, एक कसं की ज्वर झालं, ज्वर नंतर काय ना रक्तपित्ताचे ना, रक्तपित्तानंतर गुल्माचे ना, का बरं असं ना एक सिक्वेन्स दिली म्हणजे तुम्हाला काहीतरी प्लॅन द्यायचे म्हणून मी वेगवेगळे सिक्वेन्स मांडले, पहिले 3 विषय इकडे मांडले, नंतरचे 3 विषय इकडे का बरं मांडले ते पण तुम्हाला सांगतो। आता बघा सुरुवातीला समजून घ्या संहिता अध्ययन 2 असणार आहे, म्हणजे आपला संहिताच पेपर असणार आहे आणि आगत तंत्रच पेपर असणार आहे। तर हे 2 पेपर आपले सिंगल पेपर असणार आहे, म्हणजे याचा सिलेबस खूप मोठा आहे आणि पेपर सिंगल असणार आहे। सिंगल पेपर मध्ये हाय रिस्क असते बॅक लागण्याची, ध्यानात ठेवा की सिंगल पेपर मध्ये जर ऑड पेपर पडला आणि जर तुम्हाला अटेम्प्ट चांगला करता नाही आला तर 100% बॅक लागू शकता हा सब्जेक्ट। त्यामुळे संहिता अध्ययन 2 आगत तंत्र तर हे 2 सब्जेक्ट असेल की सगळ्यात जास्त बॅक लागणार हे बीएमएस सेकंड इयरचे सब्जेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला हे 2 सब्जेक्ट थोडा प्रायोरिटी द्यायची म्हणून मी तुम्हाला बाजूला ठेवले। त्यानंतर रसशास्त्र बऱ्याच सगळ्यात बीएमएस सेकंड इयरला विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय तर रसशास्त्र। आता हे सुरुवातीला इथं 3 मी बाजूला ठेवले। सुरुवातीला तुम्हाला सांगतो अभ्यास कसा करायला लागायचा आहे। आता जो की हा महिना असणार आहे आपण हे डिवाइड करतो या महिन्यामध्ये, ह्यामध्ये तुम्हाला कसं दिलंय बघा मी की 7 जुलै म्हणजे 23 दिवस, पुढचे ऑगस्टचे 10 ऑगस्ट, तर 10 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे 23
आणि पुढचे 10 दिवस म्हणजे जवळपास 33 दिवस तुमच्या हातात उरतील. आता ते पण सांगतो बघा. तर तुम्हाला 10 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला काय करायचं, मोस्ट ऑफ द आपला सगळा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आणि उरलेले जे 20 दिवस असतात त्यामध्ये आपण काय करतोय, पूर्ण रट्टा मारण्याचं काम करतोय. रट्टा मारण्या सिंपल सांगतो, विद्यार्थी यामध्ये कन्सेप्ट कोणीच समजणार नाही. जे विद्यार्थी हुशार असतील त्यामध्ये कन्सेप्टच्या मागे लागतील, जे विद्यार्थी थोडेही राहतील तर म्हणजे काय म्हणता येईल की आपल्याला मेन काय मोठं की पास व्हायचं आहे ना विद्यार्थ्यांना. त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला काय करायला काय कळलं ठीक आहे, आता बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला रट्टा मारून रट्टाफिकेशन करून तुम्हाला काय करणार, पुढे जावं लागणार आहे. आता यामध्ये समजून घ्या तुम्हाला काय करायचं, अभ्यासाला लागताय तुम्ही सुरुवातीला, तर सुरुवातीला तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे बरं का, तुमचा जो काही डे असेल पूर्ण दिवस असणार आहे, तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये BMS फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला 5 सब्जेक्टचा अभ्यास करता येणार नाही. आधीच सांगू देतो 6 सब्जेक्ट आहे, 6 सब्जेक्टचे तुम्हाला टोटल 10 पेपर असणार आहे आणि 10 पेपर मध्ये ह्यामध्ये तुम्ही पाहायला गेले तुम्हाला असं वाटेल की सर मी आज काय करतो 6 सब्जेक्टचा अभ्यास करायला बसतो, सकाळी हे घेतो, दुपारी तो घेतो, तिसरा पारा हे घेतो, संध्याकाळ होतात हे घेईन, रात्री करता करता हे घेईन, असं होत नसतं तुम्हाला. तर तुम्हाला दिवसात तुम्हाला काय चालणार, अल्टरनेट डेजने चालणार आहे. सुरुवातीला एका दिवसामध्ये 3 सब्जेक्ट घेऊन चला, कोणाला 3 होते कोणाला 2 होते, तर त्यानुसार तुम्ही घेऊन चला. पण माझं म्हणणं आहे की दिवसात 3 सब्जेक्ट घेऊन तुम्ही अभ्यासाला लागा, की दिवसात तुम्हाला 3 सब्जेक्ट तुम्ही कव्हर करता. त्यामध्ये पहिली प्रायोरिटी द्या रसशास्त्राला, दुसरी द्या संहिताला आणि तिसरी द्या अगतंत्राला. का बरं असं म्हणतोय, कारण की अभ्यास करताना तुम्ही सुरुवातीला अभ्यास करा, रसशास्त्राचा अभ्यास करा, संहिताचा अभ्यास करा, त्यानंतर अगतंत्राचा अभ्यास करा. असं का बरं म्हणते, तर आता यामध्ये बघा संहिता जो विषय त्यामध्ये खूप वास्ट सिलेबस आहे, 54 अध्याय तुम्हाला करावं लागणार आहे. रसशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये एवढे फॉर्म्युलेशन पाठ करू तुमचं एवढा काय म्हणता येईल की डोक्यामध्ये रसशास्त्रामध्ये एक प्रकार विद्यार्थ्याचा रसच काढून टाकतो. खरं सांगायला गेलं ना तर विद्यार्थ्याचा एक रसच काढून टाकतो हा रसशास्त्र. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप सारे फॉर्म्युलेशन आहे, याच्या निमोनिक्स ट्रिक्स वगैरे करा, यामध्ये तुम्हाला ट्रिक्स वगैरे सगळं काय मी सांगतो त्यानंतर पुढचं बोलूया. पण हे सुरुवातीला अभ्यास करताना ह्या 3 विषयावर तुम्हाला सुरुवातीला फोकस करा. सुरुवातीला आजपासून उद्यापासून जेव्हा तुम्ही अभ्यासाला लागता तर सुरुवातीला प्रायोरिटी द्या रसशास्त्र, संहिता, अध्ययन, अगतंत्र. का बरं, तर विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त बॅक राहणारे विषय हे, तर सुरुवातीला हे करून घ्या. अगोदर तुम्हाला जे काही अभ्यासाला लागतं तर सुरुवातीला तुम्ही हे विषय तुम्हाला अभ्यास करायचा आहे, रसशास्त्राचा, संहिताचा आणि अगतंत्र. जेव्हा तुम्ही सुरुवातीला अभ्यास करताय त्यामध्ये करा. आता यामध्ये पण तुम्हाला कसं सांगतो ते मी पुढे बोलणार आहे, पण सुरुवातीला तुम्हाला प्रायोरिटी काय 3 विषयाला आपले प्रायोरिटी द्यायची. नंतर जे 3 विषय जे असतील ते आपले लेस प्रायोरिटीवर कोणते असणार आहे, द्रव्यगुण विज्ञान, स्वास्थ्यवृत्त, रोगनिदान. आता काही जण म्हणतात स्किप करायचं का प्रायोरिटी कमी, तर तसं नाही. तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर तुम्हाला 6 विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. पण सुरुवातीला आपल्या पुढे 3 विषयाचा चांगला अभ्यास करायचा, नंतर ह्या 3 विषयाला आपल्याला फोकस करायचा. त्यामध्ये द्रव्यगुणचे 2 पेपर असणार, त्यामध्ये सुरुवातीस पेपर 1 सोपं आहे, त्यामध्ये रस, वीर्य, विपाक, प्रभाव वगैरे हे यामध्ये काही नाही, चिल्लर चालर पेपर आहे. पण पेपर 2 ला तुमची कसरत नाही, 97 ड्रगचे तोंड पाठ करावं नाही, लॅटिन फॅमिली म्हणा, रसपंचक म्हणा, आग्रे कर्म म्हणा, त्यामध्ये विविध पेपर पूर्ण पेपर 2 कर्मावरती बेसिस असतो. त्यामुळे तुमचा इथं द्रव्यगुणचा म्हणजे गुणच तुमच्या ह्या चॅप्टर मधून चांगले गुणच तुमचे निघणार आहे. समजलं. त्यात स्वस्थ आता स्वस्थ विद्यार्थी म्हणत असेल स्वस्थ सर काय नाही, चिल्लर आहे, काही चिल्लर नाही. पेपर 2 ला गेले तर जेव्हा पेपर 2चं मॉडर्न तुमच्या हातात पडतं त्याच्या पेपर 2चं मॉडर्न खूप हार्ड आहे. ज्या विद्यार्थ्याला आणखी सिलेबस पाहिलं त्यांना कळण, ज्यांनी सिलेबस पाहिलं नाही त्यांना नंतर कळूनच जाईल. त्यानंतर बघा रोगनिदान मध्ये पेपर 1 थोडा हार्ड असतो. पेपर 1 मध्ये कन्सेप्ट राहतं, पेपर 2 मध्ये व्याधी आहे. व्याधीमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ दी संप्राप्तीवरती मोस्ट फोकस करायचा असतो की संप्राप्ती कशा काय घडते काय नाही. तर अशा प्रकारे त्यावरती रोगनिदानावरती फोकस करायचा असतो तुम्हाला. म्हणजे सुरुवातीला काय हे जे विषय आहेत हे तुम्हाला म्हणजे हे काय कॉमन फॉर्मॅटचे विषय हे तुम्हाला नंतर कळून जातात बरं का. पण हे जे काही 3 विषय आहेत ना, तर हे जे काही 3 आहेत हे थोडे हटके विषय, यावरती सुरुवातीला फोकस करा. कारण हे जर तुम्हाला चांगले पक्के झाले तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास, म्हणजे काय तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल की माझे 3 विषय पक्के आहेत आणि हे 3 विषय पक्के झाले की हे तुम्ही आरामशीर इझिली कव्हर करू शकता. समजलं ना. आता ह्याच्यामध्ये कशा पण अभ्यास करावा मी तुम्हाला ते सांगतो. आता ह्यामध्ये कसा अभ्यास करा, सुरुवातीला सांगितलं 3 विषय प्रायोरिटी ठेवा, नंतर हे आपल्याला 3 विषय नंतर हे कव्हर करायचे. सुरुवातीला हे 3 कव्हर झाले की 3 कव्हर करायचे. आता यामध्ये कसा अभ्यास करायचा ते पण आपण लगेच बघून घेऊया. तर आता कसा प्रकारे अभ्यास करायचा ते आपण जाणून घेऊया. आता बघा सुरुवातीला मी तर तुम्हाला काय दिलंय की एलएक्यू टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे. म्हणजे काय करायचं तुम्हाला सगळ्या विषयाचे ब्ल्यूप्रिंट काढायच्यात. आता एक समजून घ्या, आपले जे काही 3 विषय 3 विषयाचे ब्ल्यूप्रिंट चेंज झाल्यात. कोणकोणते? पहिला आहे स्वास्थ्यवृत्त, दुसरा आहे द्रव्यगुण आणि तिसरा आहे तुमचा रोगनिदान. काय स्वास्थ्यवृत्त, द्रव्यगुण आणि रोगनिदान ह्या 3 विषयात तुमच्या ब्ल्यूप्रिंट चेंज झालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या जे काही सिलेबस कॉपीनुसार करत जातात तर तुम्हाला कळणार नाही, तुमच्या बॅक लागू शकतात बरं का. सांगून ठेवतो, स्वास्थ्यवृत्त, द्रव्यगुण आणि रोगनिदान 3 विषयाचे तुमच्या काय झाले ब्ल्यूप्रिंट चेंज झाले. याची ब्ल्यूप्रिंट आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपवरती अवेलेबल आहे. ती जाऊन तुम्ही नक्की बघा, किंवा आपल्या BMS मराठी ॲपवरती सुद्धा अवेलेबल आहे. फ्री मटेरियल सेक्शनवर तुम्ही जा बघा आणि त्या ब्ल्यूप्रिंट तुम्हाला यूज करायचे बरं का 3 विषयाला. बाकी 3 जे उरलेत आपले संहिता झालं, रस झालं, आगत झालं, तर ह्यांचे जे काही जुन्या ब्ल्यूप्रिंट आहे तेच आहे बरं का. आता यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला एलएक्यूचे टॉपिक कव्हर करायचे. कोणताही काय करायचं तुम्हाला, कोणताही विषय उचला त्याची सुरुवातीस तुम्हाला काय करायचे, एलएक्यूचे टॉपिक सुरुवात करायचे. आता ह्याच्या अगोदर जाण्या अगोदर मी थोडं सिंपल सांगतो. आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला काय होतं
तू म्हणताय बरं का अभ्यास करा अभ्यास करा, पण आमच्याकडे नोट्स नाहीये, लेक्चर नाही, मग आम्ही अभ्यास कसा करायचा? 2 महिन्यामध्ये मेन पॉसिबल कसा असतो, टाइम मॅनेजमेंटमध्ये करणं बरं का. म्हणजे सुरुवातीला काय होतं, तुम्हाला 2 महिन्यामध्ये जर टाइम मॅनेजमेंट करता आलं तर 2 महिन्यामध्ये तुमचा सिलेबस कव्हर होणार नाही. म्हणजे 2 महिन्यामध्ये जर तुम्हाला सिलेबस कंप्लीट करायचा असेल तर तुम्हाला टोटल हे जो काही एवढा टाइम आपल्याकडे उरतो हा मॅनेज करता आला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पण सिंपल सांगतो, जर तुम्ही तुमचा वेळ जर जास्त लेक्चर धोंडण्यात, त्यानंतर नोट्स काढण्यात, त्यानंतर स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करण्यात, इंग्लिश टू मराठी, हिंदी टू मराठी करण्यात जर घालत असाल तर तुम्हाला खूप वेळ लागेल बरं का ह्यामध्ये, खरं सांगायला गेलं. कारण मोस्ट ऑफ तुमचा दिवसाचा अर्धा वेळ तर तिकडच जाईल, मग तुम्ही अभ्यास कधी करणार? तर ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून आपण काय केलंय की BMS मराठीने तुमच्यासाठी एक स्पेशली म्हणजे काय, जी काय आपले आरोन बॅच वगैरे सुरू केली. आरोन बॅच ऑलरेडी सुरूच होती, म्हणजे त्यामध्ये बरेच विद्यार्थी ऑलरेडी एनरोल आहेत. त्यामध्ये तुम्ही जाऊन ऑलरेडी लेक्चर्स वगैरे खूप सारा म्हणजे ऑलरेडी जवळपास पाहायला गेले तर आपला 70-80% सिलेबस कंप्लीट झालेला आहे. आपल्या या महिन्याच्या एंड पर्यंत तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जाऊन तुम्ही ते बॅच जॉईन करू शकता. या बॅचमध्ये सगळे तुम्हाला लेक्चर्स वगैरे भेटणार आहे. पूर्ण NCISM न्यू जे काही सिलेबस, न्यू ब्लूप्रिंट नुसार जेवढे काही MK, DK, NK पॉईंट नुसार लेक्चर आहे तर सगळे तुम्हाला लेक्चर भेटणार आहे. त्यासोबत तुम्हाला सगळ्यांना ह्याच्या प्रॉपर नोट्स भेटणार आहे. म्हणजे नोट्स तुम्हाला दुसऱ्याची घ्यायची गरज नाही. एवढे फक्त आपले लेक्चर्स बघा, नोट्स बघा, संपला विषय. एवढाच अभ्यास करा, आरामशीर तुमची इझिली 2 महिन्यामध्ये पासिंग होऊन जाईल. समजलं? अशा प्रकारे टोटल आहे. तर त्यामध्ये तुम्ही जाऊन ही बॅच जॉईन करू शकता. ही बॅच कुठं भेटेल तर आपल्या BMS मराठी ऑफिशियल ॲप आहे. ॲपवरती जा, आरोहन बॅच म्हणून चेक करा. आरोहन बॅच मध्ये तुम्हाला BMS सेकंड इयरची सप्टेंबर युनिव्हर्सिटीसाठी ही बॅच सुरू आहे. त्यामुळे तुम्ही जर करत असाल यामध्ये तुम्हाला प्रॉपर नोट्स भेटतील, प्रॉपर लेक्चर भेटतील, म्हणजे कन्सेप्ट क्लिअरन्सची गॅरंटी आम्ही देतो. तुम्हाला सगळं काही एका जागेवर भेटेल. सगळे 6चे 6 विषय आहे. यामध्ये तुम्हाला एवढी जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला 2 महिन्यामध्ये कुठं शिल्लकचा म्हणजे कुठं गुगल करायची गरज नाही, युट्यूब करायची गरज नाही. तुम्ही जायचं फक्त आपला ॲप डाउनलोड करायचं, बॅच जॉईन करायची, तुमचा अभ्यासाला आजपासून लागून जायचं. धड 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 जर लेक्चर पाहिजे, नोट्स बनवायचे, अभ्यास करायचा, बस झालं. रिलॅक्स राहायचं. जे विद्यार्थी ताण घेत असेल त्यांना घेऊन द्यायचा, आपला अभ्यास करायचा. 2 महिन्यामध्ये ऑल क्लिअर पासून 3rd इयरला जायचं. समजलं? अशा प्रकारे आता बघा आपण बोलत होतो की LQS टॉपिक विषय होतो आपण. आता LQS तुम्हाला काय करायचं, टोटल ब्लूप्रिंट वगैरे काढायचे. ब्लूप्रिंटची तुम्हाला सुरुवातीला काय करायची, LQचे टॉपिक तुम्हाला सुरुवातीला कव्हर करायचे. LQचे टॉपिक जर तुम्ही कव्हर केले तर तुमच्याकडे बघा सुरुवातीला जर तुम्ही LQS टॉपिक कव्हर केले त्यामध्ये तुम्हाला कसं करायचं असतं. फॉर एक्झाम्पल आपण धरलं की आपण कल्पना निर्माण 1 धरतोय, रसशास्त्र पेपर 1. त्यामध्ये काय LQS कल्पना निर्माण 1 आहे, कल्पना निर्माण 2 आहे, त्यानंतर रसद्रव्य परिचय 1 आहे, त्यानंतर अंकपालिका चतुर्विध रसायन आहे, कल्पना निर्माण 3 आहे. हे 4 टॉपिक हे समजा हे 4 LQS टॉपिक आहेत ना. आता यामध्ये तुमचा पहिला टॉपिक आहे कल्पना निर्माण 1. आता ह्याला काय केलं तुम्ही, ठरवलं 2 दिवसामध्ये कल्पना निर्माण 1 करायचं आपल्याला. मग तुम्ही काय केलं की लगेच आज काय केलं, पंचवीत कशा कल्पना पूर्ण करून घेतल्या, नोट्स विथ लेक्चर वगैरे सगळं केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपकल्पना केल्या, झाला तुमचा टॉपिक कव्हर झाला. लगेच घ्या दुसरा टॉपिक. 2 दिवसामध्ये हा झालं. पुढचं काय आपल्या पुढचे कल्पना निर्माण 2. मग त्यामध्ये संधाने, पथ्य, अवले, स्नेहपाक कल्पना, तर हे कल्पना केल्या. हे बी लगेच एका दिवसात कंप्लीट करून टाकले. झालं 3 दिवसामध्ये 2 LQ कंप्लीट. 2 LQ म्हणजे किती झाले तुमचं, 2 LQ झाले. आणि SQ सुद्धा ते टॉपिक SQ सुद्धा असतात ना. म्हणजे तुमचे 10 मार्क असतील आणि 5 मार्काचे SQ, 15 मार्क प्लस 1-2 MCQ, 17-18 मार्क टॉपिक 3-4 दिवसामध्ये कंप्लीट झाले. समजलं ना? मग सुरुवातीला कोणत्याही अभ्यास करताना LQ टॉपिक हातात घ्या, जेणेकरून तुमचं इझिली होऊन जाईल. आता काय जण म्हणतील पुन्हा तेच की सर याचं सगळ्या एका जागेवर कंटेंट भेटत नाही, तर मी तुम्हाला सोल्युशन सांगले. आपले आरोन बॅचला जा, जॉईन करा. सगळे लेक्चर, सगळा डाटा, सगळा कंटेंट, सगळ्या नोट्स सगळे प्रॉपर एका जागेवर कुठे भेटणार, BMS मराठी ॲपवरती भेटणार. समजलं? तर त्यावरती जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्याला आहे बरं का ते विद्यार्थी जॉईन करू शकतात. नक्की जॉईन करा, 100% फायदा होईल. कारण की शेवटच्या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही पास होत असाल त्यापेक्षा दुसरं काय तुम्हाला, जर बॅक लागले तर मग तुम्हाला माहिती बॅक लागलं काय होतं काय नाही. तर त्यामुळे जर रिस्क नसेल घ्यायचं तर 100% BMS मराठी सोबत ये आणि आपले पासिंगची गॅरंटी काय म्हणता येईल की निश्चित करा. समजलं? अशा प्रकारे होतं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, मेन काय तर कन्सेप्ट क्लिअर. दिवसेंदिवस काय होतं, पेपर पूर्ण अप्लाइड येत आहे. तुम्हाला सांगतो अगतंत्रचा आता सप्लायचा पेपर घेऊन बघा, पूर्ण अप्लाइड बेस झाला. ह्यामध्ये तुम्हाला असं काही आयुर्वेदचं म्हणजे स्पेसिफिक विचारलं नाही, हे सांगा ते सांगा, पूर्ण अप्लाइड बेस पेपर येत आहे. दिवसेंदिवस पेपर क्लिनिकल बेस जात आहे की तुम्हाला पूर्ण क्लिनिकल डाटा विचारणार. पूर्ण इथून पुढचे पेपर पूर्ण दिवसेंदिवस टफ लेवल होत आहे. का बरं, पूर्ण पेपर क्लिनिकल बेस येत आहे. त्यामुळे तुम्हाला मेन काय असले, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तुम्हाला रट्टाफिकेशनचं काम ठेवलं नाही त्यांनी, फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरन्स आहे का नाही ते बघत आहे. कन्सेप्ट मधली पण आतली कन्सेप्ट विचारताय, जसं की रॅबिस मधला आता काय विचारलं, हायड्रोफोबिया वगैरे विचारला होता. तर ते कसं LQ क्वेश्चन आलं त्याचप्रमाणे तुम्हाला इथून पुढचे क्वेश्चन सुद्धा असणार आहे, पण कन्सेप्ट मध्ये कन्सेप्ट विचारणार आहे. समजलं? त्यानंतर तुम्हाला काय करायचं, बरेच जण विद्यार्थी मध्ये सर ह्या टाइमला आम्ही 2 महिने उरले नोट्स बनवू नको. तर तू खूप मूर्ख आहे जर तू नोट्स बनवत नसेल तर. तुला नोट्स बनवायला लागतील, कारण की शेवटच्या दिवसामध्ये तुला तुझ्या नोट्स मधून अभ्यास करायचा. दुसऱ्याच्या नोट्स घेऊन चालत नसतं बरं का. म्हणण्याचा अर्थ कसा की तू जेव्हा म्हणजे दुसऱ्याच्या नोट्स म्हणण्याचा अर्थ कसा की नोट्स तुला तुझ्या स्वतःच्या हाताने बनवत नाही. तर मी सर याचे घेतो, प्रिंट
मारतो आणि मग त्याचा अभ्यास करतो, पास नाही होणार, तू नापास होणार. तुला जर पास व्हायचं असेल तर स्वतःच्या नोट्स बनव, दुसऱ्याच्या का असणार बघून, पण स्वतःच्या हँड रायटिंगने जेव्हा नोट्स बनवशील, जेव्हा बनवशील हाताखालून जाईल तेव्हा ते तुझ्या डोक्यात जाईल आणि कुठं ना कुठं मेमरीमध्ये सेव्ह होतं. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या नोट्स वगैरे प्रिपेअर बनवायचे. लॉंग नोट्स नाही, शॉर्ट नोट्स बनव, पण बनवा, स्वतःच्या नोट्स बनवा. समजलं ना? तर स्वतःच्या नोट्स तुम्हाला शेवटी बनवायचं. समजलं? त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं काय, तर PYQ अनालिसिस करायचं. जेवढे काही 2021च्या बॅचचे 2 पेपर, 22च्या बॅचचे जे काही त्यांचे रेग्युलर विंटर बॅच आणि जे काही आता ऑड बॅचचे पेपर सुरू आहे, तर असे जे काही 4 पेपर तुमच्या डोळ्यापुढे आहे, 4 पेपराचा पूर्ण अभ्यास करायचा, PYQचा अनालिसिस वगैरे करायचं. आणि जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सगळं काही करत बसायचं नाही. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर तेवढे इम्पॉर्टंट क्वेश्चन या टाइमला मस्ट करून काही काही टॉपिक असे असतात ज्यामध्ये सगळंच वाचायची गरज नसते. त्या चॅप्टरमधलं इम्पॉर्टंट जरी केलं तरी सफिशियंट होऊन जातं. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठं भेटणार आहे ते सुद्धा आपल्या BMS मराठी यूट्यूब चॅनलवरती भेटणार आहे, यूट्यूबवरती भेटणार आहे, फ्रीमध्ये भेटणार आहे, सगळ्यांना भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही हे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. तुम्हाला इथून पुढे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे भेटणार आहे. जसं की आज आगत तंत्रच तुम्हाला क्वेश्चन वगैरे भेटून जातील इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर हे झाल्यानंतर तुम्ही आगतची IMP घेऊन जा. हेच IMP तुम्हाला युनिव्हर्सिटीला ॲज इट इज येणार, फक्त एवढाच अभ्यास करा. मस्त जे आहे तर मी सांगतो तसं अभ्यास करा. जे विद्यार्थी मला पहिले 1-2 वर्षापासून ओळखतात त्यांना माहिती आहे, आणि जे नुकताच आता जूनची युनिव्हर्सिटीज तुम्ही आपले IMP क्वेश्चन बघू शकता. ॲज इट इज जे सांगितले तेच क्वेश्चन पेपरमध्ये दिसले. हायड्रोफोबिया वगैरे जे आहेत ना, तर रॅबिटचा सांगितलं क्वेश्चन तेच प्रमाणे एक सुद्धा क्वेश्चन बाहेरचा गेलेला नाही. तर त्यामुळे जेवढं सांगतो तेवढंच करा. विश्वास असेल तर नक्की ट्रस्ट ठेवा. 100% तुम्हाला ह्या माणसाचा फायदा होणार, गॅरंटी देऊन सांगतो. 100% ऑल क्लिअर पास होणार. फक्त म्हणेल तेवढं करा, म्हणेल तेवढा अभ्यास करा, बास, दुसरं काहीच शिल्लक तर करू नका. समजलं? अशा प्रकारे टोटल हा प्लॅन आहे. अभ्यास चांगला करा, 2 महिने सफिशियंट आहे. तुम्हाला कळलं असेल सुरुवातीला अभ्यास कसं करायचं, LKS टॉपिक सुरुवात करून घ्या. ब्ल्यूप्रिंट सगळ्या तुमच्या वेळ सगळ्या बुक्सच्या वगैरे करा, नोट्स बनवा, कन्सेप्ट क्लिअरन्सवर भर द्या. कन्सेप्ट क्लिअरन्स भर द्या. जिथं तुम्हाला सगळा डाटा भेटतो वगैरे तर तिथं तुम्ही अभ्यास वगैरे करा. मी काय म्हणत नाही, आमच्याच प्लॅटफॉर्मला आहे, सगळीकडे अभ्यास करा, तुम्हाला जसं वाटतं तसं करा, पण अभ्यास नक्की करा. 2 महिन्यामध्ये तुमची इझिली पासिंग 100% होते. मला माहिती खूप विद्यार्थी पाहिले मी 2 महिन्यामध्ये ऑल क्लिअर होताना, खूप विद्यार्थी पाहिले आणि पाहतो. दरवर्षी मी त्यांना मार्गदर्शन करतो. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, एवढंच सांगतो, दुसरं काय नाही. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, किंवा माझा पर्सनल नंबर आहे, मला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. ज्या विद्यार्थ्याला वाटतंय की सर आम्हाला बॅच जॉईन करायची, तर तुम्ही डायरेक्ट जाऊन आपल्या BMS मराठी ॲपवरती जाऊन ही बॅच जॉईन करू शकता. आणखी कोणाला काही डाऊट असेल तर माझा पर्सनल नंबर आहे, व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवर मेसेज करा, आपण तिथं तुमच्या समस्याचं निवारण करू. समजलं? तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.